माय माऊली नमस्कार. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे. आजपासून अध्याय 44 शंकराची काशीविरह व्यथा, योगिनीचा काशी प्रवेश. श्री गणेशाय नमः. कार्तिकी अगस्तींना म्हणाला, मुनिवर्य, शंकर क्षीरसागराच्या उत्तरेस असलेल्या मंदार पर्वतावर राहायच गेला. त्याच्या समोर सर्व देवही तेथेच राहिले. विश्वकर्म्याने त्यांच्यासाठी स्वतः मंदिरे बांधली. त्याने मंदिराच्या लावर अशी रचना केली की ते स्थान प्रति कैलास भवन वाटू लागले. असे असूनही शंकराला स्वस्थता नव्हती. काशीचा योग झाल्याने तो रात्रंदिवस तळमळत होता. या बेचैनीमुळे तो दिवसेंदिवस क्रोश दिसू लागला. त्या सर्व देवांना मोठी चिंता वाटली. हे मूढने, वियोगाचे दुःख किती भयंकर असते याची तुम्हाला अनुभूती आहे. पण शंकराला हा दुःखरूप अग्नी किती दाहक वाटत होता याची कुणालाच कल्पना येणार नाही. आधीच कंठात हलाहलाची आग, तृतीय नेत्रात धडधडणारा अग्नी, त्यातच काशीयोगाचे दुःख, हे सर्व तो कसा सहन करणार याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्याला महाज्वर भरला. शंकराची अवस्था पाहून सर्व देव त्याची समजूत काढू लागले. 3 अवस्था, त्रिकाल व उत्पत्ती, स्थिती, प्रलय याच्या पलीकडे असलेल्या ईश्वराला व्यथित झालेला ते प्रथमच पाहत होते. त्यांना मोठे नवल वाटले. श्रीहरी शिवाला म्हणाला, देवा, तू विश्वाला इच्छित दान देणारा, तुझ्या स्मरणाने दुसऱ्यांच्या वेतांचे निवारण होते. असे असताना तुला वेथेने पिडणे हे विपरीतच घडले म्हणायचे. शंकर म्हणाला, हे विष्णू, मित्रत्वाच्या भावनेने आपण आपली प्रिय वस्तू दुसऱ्याला दिली व त्याचे काही वाटत नाही. पण तीच वस्तू दुसऱ्याने आपल्याला न विचारता अन्य कोणाला देऊन टाकली तर मात्र खात्रीने दुःख होते. काशी मला प्राणाहून प्रिय, हे सर्व श्रुत आहे. ती काशी ब्रह्मदेवाने दिवोदासाला दिली आणि मला बाहेर घालवले. तिच्यापासून दूर राहिल्यामुळे मला प्रत्येक क्षण ब्रह्मकल्पा एवढा जाणवत आहे. इच्छा खूप असतात, अशुभही असतात. काशीची इच्छा धरणे सर्व काळ शुभच होय. मी म्हणत असूनही काशीला जाऊन तेथे वास्तव्य करू शकत नाही. हे दुःखच मला अहोरात्र जाळत आहे. त्या ऐकून देवही व्यथित झाले. शंकराचे सांत्वन कसे करावे हेच त्यांना समजेना. शंकराने आपले दुःख पार्वतीलाही सांगितले. तो म्हणाला, प्रिये, पौर्णिमेचा चंद्र कृष्ण पक्षात काळवटत जातो तशीच माझी अवस्था झाली. काशी ही माझी इच्छाशक्ती. मी तिला स्वस्थ निर्माण केले. प्रलयकाळीही मी तिचे रक्षण करतो. काशी मेरू एवढी पाप निष्पाप भस्म करते. 84 लक्ष योनीचा फेरा चुकवते. ती माझ्या जीवाची आवड, ते माझे निजधाम. पार्वती, काशीच्या विरहाने तुझ्याही शरीराचा असद्दा होतो काय? पार्वती म्हणाली, नाथ, माझी दशा तुमच्यासारखीच झाली. मला येथे जराही करमत नाही. हे स्थान मला विपत्तीने भरलेले ब्रह्मारण्यच वाटते. खेद आणि चिंतेने मन निष्पन्न होते. काशीचा त्याग करून अन्यत्र राहावे लागेल अशी माझी कधीच कल्पना केली नव्हती. कधी एकदा काशी प्राप्त होते असे मला झाले होते. तेथे गेल्याशिवाय माझे मन शांत होणार नाही. पार्वतीचे मनोगत जाणून शंकराला बरे वाटले. तो म्हणाला, प्रिये, सध्या आपली प्रिय काशी देवदासाच्या ताब्यात. तो असेपर्यंत आपण तेथे जाऊ शकत नाही. अनेक प्रलय झाली तरी काशी अविनाशी राहते. ती नगरी मी केव्हा कशी निर्माण केली ते मलाही आठवत नाही. मी त्रिभुवनाची रचना केली, अनेक पुऱ्या उत्पन्न केल्या, पण काशीचे महात्म्य मलाहीच माहीत नाही. ती माझी निजवस्तू आहे. ते माझे प्रलयकाळी राहायचे स्थान आहे. पार्वती म्हणाली, ना, तुमचे चरित्र मला व देवाने अगम्य आहे. तुमच्या विरहवेतीची तीव्रता इतरांना काय कळणार आणि ते उपाय तरी काय सांगणार? म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्हीच तुमच्यावर उपचार करून घ्या. तेव्हा शंकराने स्वतःच्या देहाचा दाह कमी करण्यासाठी स्वतःच उपाय केला. त्याने आपला पिंगट जटाभार मोकळा केला. त्यामुळे गंगेच्या प्रवाह त्याच्या सर्वांगावर वाहू लागला. चंद्र पूर्ण प्रकाशमान झाला. त्याची शीतल किरणे शंकराच्या अंगावर पडू लागली. मग शिवाने सर्वांगावर विभूती लावली. या उपचाराने त्याचा दाह थोडासा तरी कमी झाला. मग तो पार्वतीला म्हणाला, दाक्षायणी, देवदास धर्माने वागून काशीचे रक्षण करीत आहे. तो अधर्माने वागला असता तर मी त्याला अडचणीत आणून काशीत प्रवेश करू शकलो असतो. धर्म मीच निर्माण केला. धर्माने वागणाऱ्यांना विपत्ती त्रास देणार नाहीत ही माझेच विधान. देवदासाच्या राज्यात अधर्म अनाचाराला थाराच नाही. मग त्याला बाहेर घालवायचे तरी कसे? त्याला घालवले तर सृष्टी कशी चालेल? अवकृष्णाचे मोठा विनाश होईल. म्हणून तर ब्रह्मदेवाने त्याला काशीमध्ये स्थापन केले. पार्वतीलाही ते पटले. आता शंकरच काय तो निर्णय घेईल असा विचार करून देवही मुकाट्याने कालक्रमणा करू लागले. मंदर पर्वतावर 64 योगिनी शिवाच्या सेवेकरिता राहिल्या होत्या. शंकराने त्यांना जवळ बोलावले. म्हणाला, तुमची योगमाया पृथ्वीला व्यापून, म्हणून तुम्ही काशीला जा. देवदासाच्या राज्य व्यवस्थेत तुम्हाला कुठे अधर्म दिसतो का पहा.
तेथील प्रजाजन तुमची पूजन करतील अशी काहीतरी युक्ती करा. तेथे अधर्म अनाचार घडेल अशी योजना अवलंबा. मग तो सत्य धर्मरथ देवदास काय करतो तेच मला पाहिजे. शिवाच्या आज्ञेने त्या 64 योगिनी आकाशमार्गाने काशीकडे निघाल्या. त्यांची शरीरे विरूप होती. त्याला गिधाड, कावळा, सिंह, हुंट, अश्व, डुक्कर, शरभ, घुबड, कोल्हा, मोर, पोपट, सर्प, उंदीर, कुत्रा अशा प्राण्यांची तोंडे होती. त्यांची नावे विचित्र होती, अवयव विचित्र होते. शंकराने आपल्याला काहीतरी काम सांगितले म्हणून त्या स्वतःला धन्य समजू लागल्या. त्या एकमेकीजवळ तसे बोलून दाखवू लागल्या. आपल्याला काशीत राहून शिवाज्ञेचे पालन करायचे याचाच त्यांना मोठा आनंद झाला. भागीरथीला वंदन करून त्या काशीमध्ये प्रवेशल्या. या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.